मित्रांनो, आपल्या भारतामध्ये ना प्रत्येक सणांचं आहे ना काही ना काहीतरी सायंटिफिक कनेक्शन आहे. तुम्हाला माहिती आहे का दिवाळीचा आणि सायन्सचा काय कनेक्शन आहे? हा व्हिडिओ कुठेतरी हरवला नाही पाहिजे, त्यासाठी त्याला आत्ताच सेव्ह करून घ्या. दिवाळी जी आहे ना ती हिवाळ्यामध्ये येत असते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिवाळ्यामध्ये बॅक्टेरिया जे ना हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी ना आपल्याला ना दिवाळीच्या अगोदर, लक्ष्मीपूजनच्या अगोदर आपण अख्ख्या घराची साफसफाई करून घेत असतो. मग ते गोधड्यापासून असो की भांडेकुंडे असो, आपण संपूर्ण साफसफाई करून घेत असतो लक्ष्मीपूजनच्या अगोदर. या लॉजिकने आपण माता लक्ष्मीचं स्वागतही करत असतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या आरोग्याची काळजी करून घेत असतो. पारंपरिक काळामध्ये ना लाईट नव्हती, त्यासाठी ना दिवे लावत होते. त्या दिवेच्या धुरूमुळे आणि उष्णतेमुळे ना हवेतले डास आणि कीटक मरत होते. तसंच प्रकाश ज्योतमुळे ना सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं आणि हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढत असतं. केवळ विशेषतः तुपाचे दिवे असतील तर. फटाक्यांमुळे ना आज जरी वातावरण खराब होत असलं ना, वातावरण प्रदूषित होत असलं ना, तरी पूर्वीच्या काळामध्ये ना फटाक्यांमुळे ना हवेतील किटाणू जे ना ते मरत होते आणि ना वातावरणातली आर्द्रताही कमी होत होती, जेणेकरून हिवाळ्याच्या अगोदरच ना हवा शुद्ध होऊन जात होती. दिवाळीमध्ये संध्याकाळी दिवे का लावतात? कारण की संध्याकाळी ना कोल्डनेस जास्त तयार होत असतो आणि तो कमी करण्यासाठी दिव्यांची उष्णता कामात येते. आणि हे जे काही आपण गोड खात असतो ना त्याच्यामुळे ना आपल्या शरीरातली उष्णता टिकून राहत असते, जेणेकरून ना सीझन बदलल्यानंतर सुद्धा आपल्या शरीराचं समतोल हे राखलं जात होतं. सगळ्यात महत्वाचा सायंटिफिक रिझन मित्रांनो की दिवाळी म्हटल्यानंतर तुमचं कुटुंब, मित्र परिवार आणि समाज जो आहे ना तो एकत्र येतो आणि एकत्र आल्यामुळे तुमचा जो शरीरातला ऑक्सिटोसिन नावाचा जो हॅपी हार्मोन्स आहे हा तयार होत असतो, ज्याच्यामुळे तुमचा मानसिक तणाव हा कमी होत असतो. तो जर आवडला असेल ना मित्रांनो, तर तुमच्या आस्तिक नास्तिक दोघे मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून धार्मिक आणि सायंटिफिक दोघेही रिझन त्यांना माहिती पडतील.